हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मुंबई लोहमार्ग मैदानी चाचणीचा एक्झॅक्ट सर्व कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार किती कट ऑफ लागेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. पुढे जे सर्व मी PDF तयार केलेले आहेत या सर्व PDF काही वेळानंतर मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तिथं तुम्हाला या लिस्ट थोड्याच वेळाच असणाऱ्या उपलब्ध होतील. त्याचबरोबर इतरही जिल्ह्याचे अपडेट, लेखी परीक्षेबद्दलची माहिती, इतर सर्व अपडेट्स मी टाकतच असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा, डाव्या बाजूला तुम्हाला असणारे या ठिकाणी मुंबई पोलिसांच्या म्हणजेच मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या जागा दिसत आहेत आणि उजव्या बाजूला मी असणारं तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे. आता मी जागाचं विश्लेषण असणारं सुरुवातीला नाही करत, फक्त जागा दाखवतो आणि त्याच्याबरोबर कट ऑफ दाखवतो. तर बघा, इथं एकूण असणारं 743 जागा आहेत, ज्याच्यापैकी बघा माजी सैनिकाला 30 जागा दिसतात. आणि इकडे बघा, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला एक्समॅनची ही रांग दिसत आहे. तर एक्समॅन 30 जागा एकाच 10 प्रमाणात 300, तर 300 पर्यंत असणारे मी तुम्हाला घेऊन जातो. तर बघा, या ठिकाणी झूम करतो मी तुमच्यासाठी. इथं बघा 300 नंबर दिसतंय तुम्हाला आणि 300 नंबरवर जे माजी सैनिक आहेत ते किती मार्कावर आहेत, तर 30 मार्कावर असणारं आहेत. हे सर्व असणारे सेम आहेत, त्याच्यामुळं त्या ठिकाणी असणारं हे 30 मार्कावर ओपन एक्समॅनचा कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर बघा, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, सर्व कॅटेगरीमध्ये एक्समॅनला जागा आहेत सर्वच. पण याच्यानंतर बघा, या 303 कॅन्डिडेट ओपन एक्समॅनमध्ये गेलेले आहेत, म्हणजे ओपनच्या माजी सैनिकामध्ये यांनी जागा मिळवलेली आहे. तिथून पुढे फक्त असणारे 9 माजी सैनिक राहिलेत, ते बी त्याच्यातले ओबीसीचे लगभग असणारे 3 आहेत, SC कॅटेगरीचा 1 आहे, त्याच्यानंतर SBCचा 1 आहे, SCBC 1, EWS 1 आणि NTCचा 1. म्हणजे लगभग असणारं त्या ठिकाणी सर्व कॅटेगरीच्या माजी सैनिकाच्या जागा त्या त्या कॅटेगरीच्या जनरलला भेटणार आहेत. एवढं लक्षात ठेवा. लगभग म्हटलं मी, फक्त ओबीसीचे 3 आहेत, त्याच्यामुळे 1 जागा सोडली लगभग, तर बाकी सर्व असणार त्या ठिकाणी या त्याच कॅटेगरीला भेटणार आहेत. तर त्या ठिकाणी पुढचे कट ऑफ पाहूयात आपण. सुरुवातीला समांतर आरक्षणानुसार सर्व कट ऑफ सांगतो. आता इथं बघा, या ठिकाणी मी सुरुवातीला तुम्हाला अफेक्टेडचा कट ऑफ सांगतो. बघा, ओपन मध्ये तुम्हाला प्रकल्पग्रस्ताला इथं 10 जागा दिसत आहेत. या 10 जागासाठी 100 असणारे कॅन्डिडेट बोलवण्यात येतील. इथं थोडंसं झूम करतो, ही साईड थोडीशी लहान करून दाखवतो. बघा, 126 नंबर घेतलाय मी. त्याचं कारण असं आहे की इथपर्यंत या ठिकाणी वरून 41 मार्काची येत आहेत 100 पासून. म्हणून ओपन प्रोजेक्ट अफेक्टेडचा जो कट ऑफ आहे तो असणारा कट ऑफ 10 जागा असताना 41 मार्कावर लागेल, याच्यामध्ये काही शंका नाही. त्याच्यानंतर बघा, आता कॅटेगरी वाईज असणारे मी प्रोजेक्ट अफेक्टेडचे कट ऑफ तुम्हाला सांगतो. सुरुवातीला EWS कॅटेगरी बघा, या EWS कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं असणारं 4 जागा मिळतात आणि EWS कॅटेगरीमध्ये या ठिकाणी उमेदवार म्हणजेच त्या ठिकाणी प्रोजेक्ट अफेक्टेडचे उमेदवारच उपलब्ध किती आहेत, 24. म्हणजे जेवढे असणारे क्वालिफाय झालेत 25 पेक्षा जास्त मार्क ज्यांनी EWS कॅटेगरी प्रकल्पग्रस्तवाल्यांनी घेतलेत ते सगळे असणारे झालेत. त्याच्यानंतर NTB कॅटेगरी, इथं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय 1 जागा आहे. NTB कॅटेगरीला 10 एकाच 10 किती मार्कावर येत आहे, तर 28 मार्कावर असणारा NTB प्रोजेक्ट अफेक्टेड लागेल. त्याच्यानंतर NTC कॅटेगरीला पण 1च जागा आहे, 10 कॅन्डिडेट असणारे मी या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि इथं बघा, NTC प्रकल्पग्रस्तचा जो कट ऑफ आहे तो 37 मार्कावर लागत आहे. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी NTD कॅटेगरी प्रोजेक्ट अफेक्टेड, या ठिकाणी बघा इथं पण 1च जागा आहे. 10 आणि 11 नंबर वाल्याला सेम मार्क आहेत, 34 मार्कावर असणारे या ठिकाणी लागत आहे. हे इथपर्यंत असणारं प्रोजेक्ट अफेक्टेड 34 मार्कवाले जे आहेत ते असणारे सर्व मध्ये घेतल्या जातील. NTD प्रकल्पग्रस्त 34. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी OBC प्रोजेक्ट अफेक्टेड, बघा इथं तुम्हाला इमा व हा दिसतंय आणि इथं जागा 6 असणाऱ्या दिसत आहेत. वाटलं तर तुम्ही सेपरेट मी सांगत असताना तुम्ही जाहिरातीची प्रिंट काढून तुमच्या हातात ठेवून पण हे सर्व पाहू शकता. तर प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये ओबीसी मध्ये 6 जागा आहेत, 60 कॅन्डिडेट. इथं बघा 60 कॅन्डिडेट
नंबर घेतलेला आहे मी. किती मार्कावर आहे तर 28 मार्कावर असणारा आहे. म्हणजे ओबीसी प्रोजेक्ट अफेक्टेड 28 मार्क. पुढची कॅटेगरी एसबीसी कॅटेगरी, एक जागा आहे एसबीसी ला, 30 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल. इकडे तुम्ही असणारे 10 नंबर पण पाहू शकता. पुढे बघू आपण आता एससी प्रोजेक्ट अफेक्टेड. इथं बघा एससी प्रोजेक्ट अफेक्टेड 5 जागा असणारे आहेत. इथं वाटलं तर थोडंसं लहान करतो मी. 5 जागा असणारे आहेत. 50 कॅन्डिडेट या ठिकाणी एससी कॅटेगरीमध्ये आहेत का तर तेवढे कॅन्डिडेट नाहीत. 43च कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात आणि यांचा एससीचा प्रोजेक्ट अफेक्टेड 25 मार्कावर लागेल. एसईबीसी कॅटेगरी इथं पाहू शकता तुम्ही. एसईबीसी मध्ये 4 जागा आहेत. 40 कॅन्डिडेट आहेत का एसईबीसी मध्ये तर आहेत आणि यांचा कट ऑफ जो आहे तो 32 मार्कावर तुम्हाला पाहायला मिळतो एसईबीसी प्रोजेक्ट अफेक्टेडचा. त्याच्यानंतर पुढे असणार आपण पाहूयात एसटी कॅटेगरी प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये या ठिकाणी 4 जागा आहेत. इथं तुम्ही पाहून घ्या वाटलं तर 4 जागा आहेत आणि या एसटी कॅटेगरीमध्ये 40 कॅन्डिडेट आहेत बिलकुल. तर यांचा कट ऑफ 31 मार्कावर लागत आहे एसटी प्रोजेक्ट अफेक्टेडचा. शेवटची व्हीजेए कॅटेगरी प्रोजेक्ट अफेक्टेड मधली यांच्या कॅटेगरीसाठी एकच जागा आहे आणि यांचा कट ऑफ 36 मार्कावर लागेल प्रोजेक्ट अफेक्टेडचा. आलं लक्षात. आता पुढचे स्पोर्ट्स पर्सन. पहिल्यांदा स्पोर्ट्स पर्सन ओपन मधले पाहू. तुम्ही म्हणसाल हे कशाला सांगताय डायरेक्ट जनरल महिला, ते सांगण्यासाठी हे समजणं महत्वाचं आहे. म्हणून व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला पुढची माहिती समजणार नाही. का समजणार नाही कारण इकडे जे कॅन्डिडेट कमी आहे त्याच्या जागा कशा ऍडजस्टमेंट केल्यात हे सर्व माहिती सांगणार आहे. म्हणून स्किप करू नका, व्यवस्थित बघा जेणेकरून सर्व माहिती समजेल. तर ओपन स्पोर्ट्स पर्सन बघा इथे खेळाडूला 10 जागा आहेत. 100 कॅन्डिडेट पाहिजे. इकडे तुम्हाला स्पोर्ट्स पर्सन वाले सगळे दिसतात. कुठपर्यंत येतोय बाबा हा कट ऑफ. मी एवढे डार्क केले त्याचं कारण समान मार्क वाले 100 पासून सुरुवात झाली आहे. तर ओपन स्पोर्ट्स पर्सनचा कट ऑफ हा 41 मार्कावर लागत आहे. इथपर्यंत समजली माहिती ओपन स्पोर्ट्स पर्सन. आता कॅटेगरी वाईज बघा. ईडब्ल्यूएस मध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी ईडब्ल्यूएस दिसत आहेत आणि यांच्यामध्ये जर जागा बघितल्या तुम्ही 4 जागा आहेत तिथं खेळाडूला ईडब्ल्यूएस मध्ये आणि ईडब्ल्यूएस चे स्पोर्ट्स पर्सनचे कॅन्डिडेट किती आहेत रे 14. म्हणजे बाकीच्या 26 मुलं जे इथले आहेत हे जनरल मधले काउंट होतील ना, म्हणून कट ऑफ कमी येईल. असं इतर कॅटेगरीचं पण होतंय. जसं बघा आता एनटीबी स्पोर्ट्स पर्सन. एनटीबी स्पोर्ट्स पर्सनला जर तुम्ही जागा बघितली तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते 1 जागा असणारी आहे आणि यांचे कॅन्डिडेट 8 आहेत. एनटीसी या ठिकाणी 1च जागा आहे आणि यांचा कट ऑफ हा 36 मार्कावर लागेल. येते का लक्षात. एनटीसी स्पोर्ट्स पर्सन 36 मार्कावर लागेल. पुढचं पाहूयात. एनटीडी कॅटेगरी स्पोर्ट्स पर्सन बघा. यांच्या कॅटेगरीला पण 1च जागा असणारी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खेळाडूला आणि 10व्या नंबरला या ठिकाणी 33 मार्कवाले 10-11 नंबर इथं पाहू शकता. म्हणून एनटीडी स्पोर्ट्स पर्सनचा कट ऑफ किती लागेल तर 33 मार्कावर लागेल. ओबीसी स्पोर्ट्स पर्सन इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा. या ठिकाणी ओबीसीच्या स्पोर्ट्स पर्सनला 6 जागा तुम्हाला पाहायला मिळतात आणि इथं कॅन्डिडेट बघा ओबीसीचे अवेलेबल किती आहेत 36. मला थोडंसं अजब वाटलं ओबीसीचे खेळाडू या ठिकाणी आलेले नाहीयेत आणि यांचा कट ऑफ ओबीसी स्पोर्ट्स पर्सनचा 26 मार्कावर. 25 वाला कॅन्डिडेटच नाही स्पोर्ट्सवाला, म्हणून या ठिकाणी यांचा जो कट ऑफ आहे स्पोर्ट्स पर्सनचा 26. जागा किती 6, कॅन्डिडेट किती 26. बाकीचे 34 कॅन्डिडेट म्हणजे लगभग 3 जागेचे कॅन्डिडेट या ठिकाणी कुठून ऍडजस्ट करणार तिकडं ओबीसी जनरल मध्ये. म्हणून त्या ठिकाणी असणारा व्हिडिओ स्किप करू नका म्हटलं मी. पुढचं बघा एसबीसी. इथं यांना 1 जागा, यांचे कॅन्डिडेटच 4 आहेत. येते का लक्षात. यांचा कट ऑफ 30 मार्कावर एसबीसीचा. पुढे एससी कॅटेगरी बघा 24 कॅन्डिडेट उपलब्ध आहेत. यांचा कट ऑफ असणारा 26 मार्कावर लागलेला आहे. त्याच्यानंतर एसईबीसी कॅटेगरी यांचा कट ऑफ 28 मार्कावर. आता एसईबीसी इकडे जागा बघा वाटलं तर तुम्ही. एसईबीसी कॅटेगरीच्या खेळाडूच्या 4 जागा आहेत आणि इथं उमेदवार उपलब्ध किती आहेत 32. कट ऑफ 32 वर नाही लागलाय. उमेदवार 32 असणारे उपलब्ध आहेत आणि कट ऑफ जो आहे तो 28 मार्कावर लागलेला आहे एसईबीसी स्पोर्ट्स पर्सनचा. एसटी कॅटेगरी खेळाडूचा कट ऑफ बघा. आता या ठिकाणी एसटी कॅटेगरीचा खेळाडूचा कट ऑफ हा 26 मार्कावर लागलेला आहे. आलं लक्षात. शेवटची व्हीजेए कॅटेगरी यांचे बघा किती 4च कॅन्डिडेट उपलब्ध आहे. तुला जागा जी आहे व्हीजेए कॅटेगरीला इथं बघा 1 जागा दिसते. 10 पाहिजे 4 आहेत. 6 कुठे ऍडजस्ट केल्या जातील त्या ठिकाणी जनरल मध्ये व्हीजेएच्या जनरल मध्ये ऍडजस्ट केल्या
जातील. तर VJA जनरल स्पोर्ट्स पर्सन किती 34 मार्कावर लागलेला आहे, कारण ह्याच्या खाली जे कॅन्डिडेट आहेत ते स्पोर्ट्स पर्सनचे नाही तर यांचा कट ऑफ जो आहे तो असणारा 34च्या ऐवजी किती लागला असता, 25 पर्यंत पण आला असता, पण कॅन्डिडेटच उपलब्ध नाहीत स्पोर्ट्स पर्सनचे. हे झालं त्या ठिकाणी खेळाडू, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त इथं मी तुम्हाला सांगलेलं आहे. आता बघा तुम्हाला पोलीस पाल्य सर्व कॅटेगरीचा आणि जनरलचा पण सांगतो, आणि त्याच्यानंतर होमगार्ड वगैरे, म्हणजे शेवटी मी तुम्हाला असणार ह्याच्यामध्ये जनरल आणि महिलाचे कट ऑफ सांगेल, जेणेकरून तुम्हाला सर्व समजेल. बघा आता याच्यामध्ये पोलीस पाल्याचा जो कट ऑफ आहे, पोलीस पाल्य जागा बघा इकडे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. ओपन मध्ये 6 जागा, 60 कॅन्डिडेट, 58च मुलं आलेत. एकूण पोलीस पाल्याचे पूर्ण कॅन्डिडेट पास झालेलेच किती आहेत, 58. यांचा जो कट ऑफ आहे पोलीस पाल्याचा तो किती लागणार आहे, 26 लागणार आहे. 100% याच्यामध्ये काही शंका नाही. आणि आता बघा पोलीस पाल्य कोणत्याच कॅटेगरीचा शिल्लक राहिलेला नाही, त्याच्यामुळं हे जे तुम्हाला सर्व कॅटेगरीमध्ये असणाऱ्या पोलीस पाल्याच्या जागा दिसत आहेत का, ज्या ज्या कॅटेगरीला आहेत, या सर्वच्या सर्व असणाऱ्या तुम्हाला या त्यांच्या कॅटेगरीमधल्या जनरलला गेलेल्या असतील. आलो लक्षात. त्याच्यानंतर पुढे आता भूकंपग्रस्त, इथं पण त्या ठिकाणी असणारे सर्व कॅटेगरीचे मुलं उपलब्ध नाहीत. बघा आता आपण पुढे बघू. या ठिकाणी भूकंपग्रस्तला ओपन मध्ये जर जागा बघितल्या तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात 4 जागा आहेत, 40 कॅन्डिडेट. बघा 40, 41, 42 तिघा जणांना सेम मार्क आहेत. किती मार्कावर या ठिकाणी 37 मार्कावर असणारा ओपन भूकंपग्रस्तचा कट ऑफ लागेल. कॅटेगरीनुसार EWS कॅटेगरी 26 मार्कावर, कारण 25चा अवेलेबल नाही. त्याच्यानंतर बघा NTC कॅटेगरी 25 मार्कावर लागेल, कारण NTB ला जागा नाही, VJA ला जागा नाही. OBC कॅटेगरी 26 मार्कावर लागेल. आता इथं बघा विशेष गोष्ट, इथं तुम्हाला दिसतंय इमाव, इतर मागास प्रवर्ग. इथं बघा भूकंपग्रस्तला या ठिकाणी तुम्हाला 3 जागा दिसतात, आणि OBCचे टोटल कॅन्डिडेटच किती आलेत, फक्त असणारे 8 कॅन्डिडेट आहेत. किती, 8 जागा, 3 कॅन्डिडेट 8, म्हणजे 30 पाहिजे. 22 कुठे ऍडजस्ट करणार, OBC जनरल मधले ऍडजस्ट करणार. पुढे बघा SC कॅटेगरीमध्ये बघा भूकंपग्रस्ताला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 जागा आहेत, आणि यांचे कॅन्डिडेट SC कॅटेगरीचे किती आलेत, 8च आलेत. यांचा कट ऑफ कितीवर लागलाय, 26 मार्कावर, कारण 25चा उपलब्ध नाही म्हणून. आणि यांच्या पण कॅटेगरीमधले बाकीचे 12 लगभग 12 कॅन्डिडेट कुठले ऍडजस्ट करणार, SC जनरल मध्ये. त्याच्यानंतर SEBC कॅटेगरी बघा, यांचा जो कट ऑफ आहे तो 30 मार्कावर लागत आहे. याचं कारण सांगतो आता. यांच्या कॅटेगरीला भूकंपग्रस्त मध्ये 1 जागा आहे SCBC ला, इथं बघा, आणि यांचे कॅन्डिडेट आहेत SCBC चे, पण या ठिकाणी 1:10 प्रमाणात 30 मार्कावर असणारा SEBC भूकंपग्रस्तचा कट ऑफ लागत आहे. पुढे बघू आता आपण होमगार्डचा कट ऑफ. होमगार्डला ओपन मध्ये जागा जर तुम्ही बघितल्या या ठिकाणी तर 10 जागा आहेत. 100 1:10 प्रमाणात किती, 100 असणारे होमगार्ड पाहिजेत आपल्याला. मग मी इथं डार्क करून ठेवलेला आहे 117 नंबरला. तुम्ही म्हणताल का 117, कारण याच्या वर जे त्या ठिकाणी असणारं लगभग 97-98 नंबरला पण 40च मार्कवाला आहे, म्हणून या ठिकाणी ओपन होमगार्डचा कट ऑफ जो आहे तो 40 मार्कावर लागेल. मग EWS होमगार्ड, EWS होमगार्डला जागा 4 आहेत, पण कॅन्डिडेट बघा किती आलेत, 13 कॅन्डिडेट आलेत. जागा 4 EWS कॅटेगरीमध्ये होमगार्डला, आणि उमेदवार उपलब्ध किती आहेत, तर फक्त आणि फक्त 13 असणारे उपलब्ध आहेत. बाकीचे कुठून ऍडजस्ट करणार, तर त्या असणाऱ्या EWS कॅटेगरीमधल्या जनरल मधून असणाऱ्या ऍडजस्ट करणार. तर EWS होमगार्ड 26 मार्क. NTB होमगार्ड या ठिकाणी यांचा कट ऑफ 28 मार्कावर लागलेला. यांच्या कॅटेगरीला जागा 1च आहे. त्याच्यानंतर NTC जागा 1च आहे, यांचा कट ऑफ असणारा होमगार्डचा 34 मार्कावर लागेल. NTC कॅटेगरी. NTD कॅटेगरी, यांच्या कॅटेगरीला 1च जागा आहे, यांचा होमगार्डचा कट ऑफ 36 मार्कावर लागेल NTD कॅटेगरीचा. पुढची कॅटेगरी OBC कॅटेगरी. OBCला 6 जागा आहेत होमगार्डला, 60 असणारे कॅन्डिडेट पाहिजे. यांचे 58 उपलब्ध आहेत, म्हणजे लगभग असणारे आहेत त्या प्रमाणात. तर 26 असणारा कट ऑफ यांचा लागेल होमगार्डचा. पुढे असणारे या ठिकाणी SBC कॅटेगरी 1च जागा आहे, 28 मार्कावर असणारा यांचा कट ऑफ लागेल. SC कॅटेगरी 5 जागा आहेत होमगार्डच्या, 50 कॅन्डिडेट या ठिकाणी पाहिजे, उपलब्ध 45 आहेत. SCचा कट ऑफ जो आहे तो 25 मार्कावर लागेल होमगार्डचा. पुढे असणारं त्या ठिकाणी SEBC कॅटेगरी. जागा बघा SEBC कॅटेगरीमध्ये 4 आहेत,
आणि होमगार्डला इथं उमेदवार उपलब्ध आहेत 36. यांचा होमगार्डचा कट ऑफ 25 मार्कावर लागेल, याच्यामध्ये काही शंका नाही. एसटी कॅटेगरी होमगार्ड 4 जागा आहेत. 4 जागेसाठी असणार इथं होमगार्डचा कट ऑफ जो आहे तो बघा इथं आहेत. एसटीचे होमगार्ड उपलब्ध आहेत, 30 मार्कावर लागेल. ह्याच्या खाली पण असणारे होमगार्ड आहेत 28, 27, 26 वाले, पण त्यांना संधी भेटणार नाही. तर एसटी होमगार्ड किती मार्कावर? 30 मार्कावर लागेल. इकडे तुम्ही पाहू शकता मी 37 पासून ते 41 पर्यंत डार्क केलेला आहे. याचं कारण काय आहे तर हे समान मार्कवाले आहेत म्हणून. तर 30 मार्कावर असणारं एसटी कॅटेगरीचा लागेल. एससी कॅटेगरीचे उमेदवार 50 पाहिजे पण ते 36 उपलब्ध आहेत. पुढे बघू आपण आता व्हीजेए कॅटेगरी. व्हीजेए 10 उपलब्ध आहेत आणि योगायोग यांचा त्या ठिकाणी जागा एकच आहे. कट ऑफ 30 मार्कावर फिक्स आहे. तर अशा पद्धतीमध्ये मी आता तुम्हाला सर्व कॅटेगरीचे समांतर आरक्षण सांगलेले आहेत. आता आपण काय करू, ओपन जनरलचा कट ऑफ कितीवर लागेल हे पाहू. आता एक बघा, याच्यामध्ये जो ओपन मधले फक्त या ठिकाणी अंशकालीन पदवीधरच्या जागा म्हणजेच अंशकालीन पदवीधर भेटलेले नाहीत. बाकी या ठिकाणी खेळाडू पूर्ण आहेत, प्रकल्पग्रस्त पूर्ण आहेत, भूकंपग्रस्त पूर्ण आहेत, माजी सैनिक पूर्ण आहेत, पोलीस पाल्य पूर्ण आहेत, होमगार्ड पण पूर्ण आहेत. फक्त या ठिकाणी अंशकालीन पदवीधरच्या जे 10 जागा आहेत त्या आणि सर्वसाधारणच्या 61 अशा मिळून या ठिकाणी किती जागा काउंट होतील तर 71 जागासाठी कट ऑफ लावल्या जाईल, म्हणजे 710. तर तो 710 नंबर कुठं आहे, किती मार्कावर आहे, सर्व दाखवतो बघा. आता असणारी लिस्ट PDF आपण तयार केली आहे रँक वाईज. याच्यामध्ये तुम्हाला मी झूम जर केलं तर इथं बघा पॅरलल रिझर्वेशन मध्ये कोणाच्याच काहीच दिसणार नाही. जेन्युइन असणारी जनरलची लिस्ट ही बनवलेली आहे. तर यानुसार 710 पर्यंत बघू आपण. इथं बघा या ठिकाणी 710 नंबर दिसतंय तुम्हाला. इकडे बघा या हिशोबाने या बघा किती मार्कावर आहेत. इकडं तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर 45 मार्कावर आहे 710. आणि या 45 मार्कवाले फक्त 710 720 पर्यंत आहेत का, तर असं नाही. इथं एक मजेशीर गोष्ट आहे बघा. आता या ठिकाणी मी जर खाली घेऊन गेलो, डार्क करून ठेवलेला आहे, इथं बघा या ठिकाणी 45 मार्क दिसले तुम्हाला. आणि इकडे तुम्हाला अनुक्रमांक सिरियल नंबर बघा 1216 कॅन्डिडेट कुठं बसतील, ओपन जनरल मध्ये बसतील. का, कारण 45 मार्कवाले त्या ठिकाणी लगभग असणारे 650 पासून सुरू झालेत, म्हणून या ठिकाणी 45 मार्कावर ओपन जनरल फिक्स म्हणजे फिक्स. याच्यात काहीही गुंजाईश नाही, असाच लागणार कट ऑफ, शंकाच नाही याच्यात ओपन जनरलचा. मग कॅटेगरीनुसार काय, बाकी सर्व कॅटेगरीचे समांतर आरक्षण चांगले, पण त्या ठिकाणी त्या कॅटेगरीचे जनरलचा कट ऑफ कसा लागेल ते पण सांगतो. पण त्या अगोदर त्या कॅटेगरीच्या आणि ओपन महिलांचा कट ऑफ कसा लागू शकतो ते पाहू. फिमेलचे कट ऑफ आता सांगतो, पहिले ओपनचा आणि नंतर कॅटेगरीनुसार सर्व कॅटेगरीचा. पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्या समोर येतील. या सर्व PDF मी थोड्या वेळात टेलिग्रामवर टाकतो, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि हे सर्व डाटा तयार करण्यासाठी कमीत कमी आमचे 4 तास गेले, त्याच्यामुळे एक लाईक व्हिडिओला नक्की करायला विसरू नका. चला पुढे असणारं बघू. ओपन मध्ये या ठिकाणी महिलाला जागा 61 आहेत. 61 म्हणजे किती, 610 नंबर. बघा आता 610 नंबरवर किती मार्काची असणारी विद्यार्थिनी आहे. इथून मी पुढे डार्क केले बघा 43. इथून पुढचे सर्व जे आहेत 43 कुठपर्यंत 43 वाले आहेत पूर्ण असणारं या ठिकाणी मी यांना हायलाइट करून ठेवलेलं आहे. तर 610 पाहिजेत मुली आपल्याला. किती मुली आहेत इथं बघा, झूम करून दाखवतो. 43 नंबरला इकडे मार्क पण बघा, 43 मार्क दिसत आहेत तुम्हाला. आलं लक्षात. ओपन फिमेलचा कट ऑफ किती मार्कावर, 43 मार्कावर. मग EWS कॅटेगरी, EWS ला 23 जागा आहेत, 230 मुली पाहिजेत. आहेत का पहिले तर हे बघा. आता 230 पर्यंत घेऊन जातो. यांच्या मुलीच आहेत या ठिकाणी किती, 83. किती मुली आहेत, 83 मुली आहेत. म्हणजे याच्यामधल्या लगभग असणाऱ्या 15 जागा ज्या आहेत EWSच्या या असणाऱ्या त्यांच्या जनरल कॅटेगरीला जातील.
येतंय का लक्षात? म्हणून ईडब्ल्यूएस फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 26 मार्कावर लागेल. 25 मार्कवाली ईडब्ल्यूएस ची एकही मुलगी नाही, नाही त्यांचा कट ऑफ 25 मार्कावर लागला होता. बरं, मग सगळ्या कॅटेगरीच्या मुलीचा 26 मार्कावर लागेल का, 25 वर लागेल का? बाळांनो, असं अजिबात नाही. ट्विस्ट आता पुढे आहे बघा. एनटीबी कॅटेगरी, इकडे तुम्ही जागा बघून राहा. इथं बघा 6 जागा दिसत आहेत तुम्हाला, आणि या 6 जागासाठी 60 मुली एनटीबी कॅटेगरीच्या. इथं बघा 60 नंबरलाच असणार, मी हायलाईट केले. किती मार्कावर आहे? इथं इंटरेस्टिंग गोष्ट आहे, 36 मार्कावर असणारे आहे. आणि योगायोग याच्या वर 3-4 मुलींना 36 मार्क आहेत, खाली एकाही मुलीला 36 मार्क नाहीत. 60 नंबरलाच बरोबर 36 मार्क क्लोज झालेत. त्याच्यामुळं एनटीबी फिमेल 36 मार्कावर लागेल. कदाचित असं तर होणार नाही, पण झालंच तर 1 मार्काचा फरक वर नाही तर खाली एवढाच पडल. होणार तर नाहीच, पण कदाचित म्हटलं मी, झाला तर 1 मार्काचा फरक पडेल. 36 मार्कावर असणार एनटीबी फिमेलचा लागेल. मग पुढची कॅटेगरी एनटीसी कॅटेगरी. किती जागा आहेत तिकडं चार्टमध्ये लक्ष करा. 8 जागा आहेत मुलींना. 80 मुली पाहिजेत. 80 नंबर इकडे बघा. 80, 81, 82 तिन्ही मुलींना मी हायलाईट केलं. त्याचं कारण सेम मार्क आहेत. किती रे? 39 मार्क. अजब आहे की नाही? 39 मार्कावर एनटीसी फिमेलचा कट ऑफ लागत आहे. आणि मी मनानं याच्यामध्ये एकही काही एडिट केलेलं नाही. या मुलीचे ॲप्लिकेशन नंबर इथं आहे, चेस नंबर इथं आहे. ही PDF मी टेलिग्रामवर टाकतो, तेव्हा आपण निवांत पाहून घ्या. चला पुढं एनटीडी कॅटेगरी. एनटीडी कॅटेगरी मुलींना जागा 4, आणि 4 जागासाठी या ठिकाणी एनटीडीचा कट ऑफ काय लागेल हायलाईट करून ठेवलेला आहे बघा. 40 नंबरला, 40 पासून 46 पर्यंत. त्याचं कारण असं आहे की समान मार्क आहेत. किती मार्क? 37 मार्कावर असणारा एनटीडी फिमेलचा कट ऑफ लागेल. हाय जातोय खूप. पुढची कॅटेगरी पाहू आपण आता. या ठिकाणी ओबीसी कॅटेगरी. ओबीसी बघा 38 जागा आहेत. 380 मुली पाहिजे या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीमध्ये. आणि 380 नंबरला जी मुलगी आहे तिचे मार्क बघून घ्या. या ठिकाणी तुम्हाला दिसते 36 मार्क. याच्या खाली पण असणारे 10-12 मुली आहेत की ज्यांना 36 मार्क आहेत. वाटलं तर इकडं तुम्हाला झूम करून 380 नंबर दाखवे बघा. 380 नंबर. तर किती मार्कावर आहे? 36 मार्कावर या ठिकाणी यांचा पण कट ऑफ ओबीसी फिमेलचा लागेल. पुढची त्या ठिकाणी कॅटेगरी महिलांची पाहू. काय कट ऑफ असणारा लागू शकतो तो आहे एसबीसी कॅटेगरी. या एसबीसी कॅटेगरीला जागा 5, 50 मुली. इथं बघा झूम करतो थोडंसं. 50 नंबरला या ठिकाणी पहा किती मार्कावर यांचा कट ऑफ लागेल. तर 30 मार्कावर एसबीसी मुलींचा कट ऑफ लागत आहे. 30 मार्कावर. पुढची कॅटेगरी पाहू. एससी कॅटेगरी. जागा आहेत 29 आणि 290 मुली. मग 290 पर्यंत किती मार्क आहेत? तर हे बघा इथं तुम्हाला दिसतं हे सर्व समान मार्कवाले आहेत. किती मार्क? 35 मार्क. एससी कॅटेगरी फिमेल किती? 35. जास्त झालं नाही का? पण मुलींनी मार्कच तसे घेतलेत. 35 मार्कावर एससी कॅटेगरीचा महिलांचा कट ऑफ लागेल. फरक पडणार नाही का? ह्याच्या खाली पण असणार बघा. 324 पर्यंत मुलीला 35 मार्क आहेत. आणि त्या कॅटेगरीमधली कोणती समजा जागा खाली जरी जात असेल तर ती महिलाला भेटत नाही, त्या कॅटेगरीच्या जनरलला जाते. म्हणून त्या ठिकाणी महिलांचा कट ऑफ किती मार्कावर? 35 मार्कावर लागेल. पुढची कॅटेगरी पाहू. SEBC कॅटेगरी. या SEBC कॅटेगरीला जागा बघा 22 जागा आहेत मुलींना. यानुसार 220 मुली. 220 पासून हायलाईट केलेलं आहे इकडं. आणि कुठपर्यंत आहे तर खाली बघा 37 मार्कवर असणारा SEBC फिमेलचा कट ऑफ येत आहे. इथं बघा 274 मुली घेतल्यात. का? कारण 220 पासून 274 सगळ्यांनाच किती मार्क आहेत? 37 मार्क असणारे आहेत. पुढची असणारी कॅटेगरी पाहू आपण आता. ST कॅटेगरी. बघा ST कॅटेगरीला जागा 21 आहेत. 210 मुली पाहिजे. इथं हायलाईट करून ठेवलेला आहे मी ऑलरेडी. इथं बघा 210 किती मार्कावर आहे तर 37 मार्कावर ST कॅटेगरीचा पण लागत आहे. SC फिमेल 35 वर लागला होता. ST फिमेल 37 वर लागतोय. खूप जास्त असणारे मार्क मुलींनी या ठिकाणी घेतलेले आहेत. शेवटची VJA कॅटेगरी मुलींची. मग मुलांचा सांगतो बघा. VJA कॅटेगरीला जागा 6, 60 नंबर. थोडंसं झूम करतो वाटलं तर. इथं बघा 60. आणि यानुसार असणारं जर बघायला गेलं तर यांचा पण कट ऑफ किती मार्कावर? 37 मार्कावर लागत आहे. ST कॅटेगरी 37 मुलींचा आणि VJA कॅटेगरी मुलींचा दोघांचाही 37 मार्कावर लागत आहे. मला या सर्व ॲनालिसिसहून असं वाटत
आहे. तर पुढचे असणारे मुलांचे कट ऑफ सांगतो, जनरलचा पण सांगितलेला आहे, मुलांचा सर्व कॅटेगरीचे सांगतो. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर असणारं नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. त्याचबरोबर या PDF मी थोड्या वेळात टेलिग्रामवर टाकतो, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून माहिती समजणार नाही. पुढं बघा, ओपन जनरलचा कट ऑफ किती मार्कावर लागलेला होता? 45 मार्कावर लागलेला होता. आता कॅटेगरीनुसार सुरुवातीला EWS कॅटेगरी, तर या EWS कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा सगळ्यात कमी असणारा लागेल. आणि लगभग मला असं वाटतंय की या EWS कॅटेगरीमध्ये एकूण बघा, या ठिकाणी EWSचे विद्यार्थी उपलब्ध किती आहेत? 623 विद्यार्थी उपलब्ध आहेत. यांना टोटल जागा 75 आहेत. आणि बाकी जे आहेत मुलीच यांच्या 81 होत्या, त्याच्यामधल्या लगभग असणाऱ्या 15 जागा जनरलला जातील सध्याच्या स्थितीमध्ये, किंवा इतरही समांतर आरक्षण नव्हते. म्हणून जेवढे असणारे क्वालिफाय झालेत, मला असं वाटतंय की यांचा कट ऑफ इथं 25 मार्कावरच लागेल EWS कॅटेगरीचा. मग सगळ्या कॅटेगरीचा 25 मार्कावर लागेल का? असं होणार नाही. NTB कॅटेगरी किती जागा आहेत NTBला? आता इथं जागा बघा, असं पाहिलं तर तुम्ही इथं पाहू शकता, जागा सर्वसाधारणला 6 आहेत. किती जागा आहेत रे इथं? NTBला 6. आणि त्या हिशोबानं मग मी 60 नंबरलाच या ठिकाणी काय करायला पाहिजे होतं? हायलाईट करायला पाहिजे होतं. आणि 60 नंबरला जर बघितलं असं आपण, उगा हा कट ऑफ नाही लागलाय, 60 नंबरला 42 मार्क, असं होणार नाही. हायलाईट करून ठेवलं बघा खाली मी. याचं कारण आता सांगतो मी, की या कॅटेगरीमधले जे समांतर आरक्षणाचे मुलं नव्हते, किंवा त्या ठिकाणी होते पण कमी प्रमाणात होते, त्याची भर कुठून भरून काढणार? जनरलमधून. मग यामध्ये असणार, मला असं वाटतंय की लगभग असणारं 12 जागा काउंट होतील. कशा? तर NTBच्या 6 जागा जनरलच्या आहेत, माजी सैनिकाच्या 3, 6 आणि 3 9, अंशकालीन पदवीधर 10, पोलीस पाल्य 1 11, आणि लगभग असणारं बाकी कुठले तरी एक असणारे कॅन्डिडेट कमी असतील, अशा मिळून 12. म्हणून 120 नंबरला, आणि 120 नंबरला जर बघितलं तर यांचा जो कट ऑफ आहे तो NTB जनरलचा कट ऑफ 39 मार्कावर येत आहे, जनरलचा NTBचा. आता पुढची कॅटेगरी NTC कॅटेगरी. आता मी एवढं एक्सप्लेन करत बसणार नाही, जागा म्हणजे मी तेवढे कॅन्डिडेट का घेतले त्याचं कारण, त्या असणाऱ्या कॅटेगरीमधले समांतर आरक्षणामधल्या ज्या जागा होत्या किंवा आलेले उमेदवार होते, तिथले जे कमी होते ते मी इकडं भरून काढलेले आहेत. आणि असं होतंय का? तर हो, नक्कीच असंच होतंय. तर NTC कॅटेगरी एकूण बघा, इथं जनरलला जागा 9 आहेत, पण मी कॅन्डिडेट भरपूर सारे इथं घेतलेले आहेत. NTC कॅटेगरी 160 नंबरला मी असणारं काउंट केलेला आहे, आणि यांचा कट ऑफ मात्र 42 मार्कावर जात आहे NTC कॅटेगरीचा. बरं, NTD कॅटेगरी किती असणाऱ्या जागा यांच्या होत्या? तर NTD कॅटेगरीला 3च जागा होत्या जनरलमध्ये. त्या हिशोबानं बघायला गेलं तर 30 मुलं, पण तसं होणार नाही. आणि त्यानुसार असणारं यांचा जो कट ऑफ आहे NTDचा कट ऑफ बघा, मी 60 मुलं घेतलेले आहेत, 60 61 62 तिन्ही सेम मार्कवाले, तर यांचा कट ऑफ 43 मार्कावर लागेल. जागा 3 61 मुलं, असं कसं काय? त्याचं कारण सांगतो मी, की यांच्यामध्ये बघा NTDला इथं 3 जागा आहेत जनरलला, यांच्या माजी सैनिकाच्या 2, माजी सैनिक सुरुवातीला दाखवलंय आलेच नाहीत, 3 आणि 2 5, अंशकालीन पदवीधरची 1 6 जागासाठी 10 6 10 60 नंबरला किती मार्कवाला आहे? 43. त्याच्या खाली पण दोघं असणारे 43 वाले आहेत. म्हणून या ठिकाणी किती मार्कावर लागेल? तर 43 मार्कावर लागेल. कदाचित 1 मार्काचा फरक पडू शकतो, खाली येऊ शकते, कदाचित म्हटलं मी, तसं तर होणार नाही, पण झालं तर 1 मार्काचा कोणत्याही असणाऱ्या कॅटेगरीमध्ये लईत लई फरक पडला तर पडेल. पुढची कॅटेगरी OBC कॅटेगरी. OBC मध्ये बघा, जागा यांच्या भरपूर या ठिकाणी आहेत 127, ज्यापैकी असणारं इतर आरक्षण मधले लोक आलेले नाहीत. आणि त्याच्यानुसार असणारा यांचा जो OBCचा कट ऑफ आहे, आता बघा इथून सुरू केलेला आहे मी, 770 जागा काउंट केलेले आहेत. त्याचं कारण सांगतो, याच्यामध्ये बघा 127 मधल्या 38 महिला आल्यात, त्याच्यामुळे महिलांचा काही विषय नाही, म्हणजे लगभग असणाऱ्या 90 जागा उरल्या. बाकी प्रकल्पग्रस्त, होमगार्ड थोडे आहेत, सर्व काही आलेले नाहीत. त्यानुसार मी असणारं 70 जागा धरलेल्या आहेत. 70 जागा 700 नंबरला किती रे? 40 मार्कवाला आहे 700 नंबरला. मग 700 पर्यंतच आहे का? नाही, आकडा भरपूर मोठा आहे. बघा ना किती असणारे 40 मार्कवाले पूर्ण हायलाइट केलेत. कुठपर्यंत आहेत रे? 830 विद्यार्थी आहेत. 700 पासून 830 पर्यंत 40च मार्क आहेत. किती मार्कावर कट ऑफ लागेल ओबीसी जनरलचा? 40 मार्कावर लागेल. पुढचा असणारा त्या ठिकाणी कट ऑफ पाहूयात. व्हिडिओ मोठा होतोय पण व्यवस्थित बघा समजण्यासाठी. पुढची
पुढची कॅटेगरी एसबीसी कॅटेगरी पाहू. एसबीसी बघा, एसबीसीचा जो कट ऑफ आहे या ठिकाणी एसबीसीचा कट ऑफ 38 मार्कावर लागेल. किती मार्कावर लागेल? एसबीसी जनरलचा 38 मार्कावर लागेल. पुढची कॅटेगरी या ठिकाणी आपण पाहू एससी कॅटेगरी. या एससी कॅटेगरीला जनरलमध्ये 29 जागा आहेत, पण इतर समांतर आरक्षणामध्ये जागा वाढून या ठिकाणी यांचा जो कट ऑफ आहे तो पण 38 मार्कावरच लागेल एससी जनरलचा. आणि महिलांचा तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेला आहे. पुढची कॅटेगरी पाहू आपण या ठिकाणी एसईबीसी कॅटेगरी. या एसईबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे जनरलचा तो बघा या ठिकाणी 400 विद्यार्थी काउंट केलेत. इथं थोडंसं सांगतो आता एसईबीसी कॅटेगरी बद्दल की इथं बघा हे जे 397, 98 या तिघांनाच मी असणारं सर्कल केलेलं आहे, त्याचं कारण हायलाईट केलं आहे. त्याचं कारण सांगतो की मला असं वाटतंय 40 मार्कावर कट ऑफ जर आला तर खाली भरपूर सारे 40 मार्कवाले विद्यार्थी आहेत, पण यांच्या समांतर आरक्षणामध्ये काही कॅन्डिडेट आहेत, जसं होमगार्डचे असतील किंवा इतर जे मी दाखवले त्याच्यानुसार. आणि त्यानुसार जर समजा हे 3 मुळे जर संधी मिळाली तर खालच्या सर्वांना असणारी संधी मिळेल 40 मार्कवाल्यांना. आणि जर इथपर्यंत नाही पोहोचलं तर 41 मात्र फिक्स आहे. म्हणून एससीबीसी कॅटेगरी मला असं वाटतंय 40 किंवा 41 या दोन्हीपैकी एक लागेल. ह्याच्याबद्दल थोडासा संशय आहे, बाकी कुठंच संशय नाही. या दोन्हीपैकी एक लागेल, 40 किंवा 41 एससीबीसी जनरलचा. पुढची कॅटेगरी एसटी जनरलचा जो कट ऑफ आहे तो किती लागेल बघू आपण आता. एसटी जनरलचा कट ऑफ हा मात्र 38 मार्कावर लागेल एसटी जनरल. पुढे पाहू आपण या ठिकाणी व्हीजे कॅटेगरी, शेवटची कॅटेगरी. जे कॅटेगरीला जर जागा बघितल्या तुम्ही तर त्या ठिकाणी जनरलमध्ये 7 आहेत, माजी सैनिकाच्या 3, स्वातंत्र्य 3, 10, अंशकालीन पदवीधर 1, 11. त्याचबरोबर इतर काही 1-2 भेटले, एखादी भेटली तर त्या ठिकाणी लगभग असणाऱ्या 13 जागा या ठिकाणी काउंट होतील. आणि यांचा कट ऑफ 130 म्हणजेच 130 नंबरचा विद्यार्थी 42 मार्कावर आहे, म्हणून यांचा कट ऑफ किती मार्कावर लागेल? 42 मार्कावर लागेल. ह्याच्यामध्ये काही शंका नाही. तर व्हीजे जनरल किती मार्कावर? 42. तर अशा पद्धतीने संपूर्ण विश्लेषण मी या ठिकाणी तुमच्या समोर केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथं मी थोड्याच वेळात या लिस्ट टाकतो. भरपूर सारी मेहनत घेतली आमच्या टीमने, मी स्वतः, त्याच्यामुळे जरा चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.